जिंकला तर तुम्ही बक्षीस पात्र व्हाल, इथून पुढे जाल टॉप 3 मध्ये। अशी पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये। आकर्षक ट्रॉफी तिन्ही संघांना दिल्या जातील। मालिकावीरासाठी पावसाळी रबर बॅट दिली जाईल। उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, शतरक्षक ट्रॉफी प्लस टी शर्ट्स। एमर्जिंग प्लेअरसाठी देखील एक टी शर्ट्स आहे। मयूर घरत आमचे स्पॉन्सर टी शर्टचे, आणि ट्रॉफी देखील आहेत। चांगला क्रिकेट 3 दिवस आपण पाहिला। अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून कारकोपर जर्मन क्रिकेट संघ कारकोपर यांच्या माध्यमातून अध्यक्ष ट्रॉफी 2024 पण टी शर्ट करत यांच्या कर्तर माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन बघता बघता तिसरा दिवस या फॉर्मॅटचा या ठिकाणी जवळ आलाय, संपत आलाय। पहिल्या ओव्हरसाठी अर्पित म्हात्रे, समोर अमित, अंकित आणि त्याच्या बरोबरीने अजित हे दोन खेळाडू। पहिला बॉल पेस करेल अंकित। अमित शिवकरने कमालीची खरतर त्या ठिकाणी गोलंदाजी केली मागच्या ओव्हरमध्ये, मागच्या सामन्यामध्ये। अमितने चांगली फलंदाजी केली होती। पहिला बॉल ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर खोदून काढला, बॉलला ड्राइव्ह केला, बॉलला त्या ठिकाणी कव्हर्स मध्ये फील्डिंग सुंदर थ्रो आलाय, अतिशय क्विकर वन। पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे त्या ठिकाणी फलंदाज अंकित शिवकर, त्यांना आपण पाहू शकाल। पहिली धाव, पहिली सिंगल त्या ठिकाणी मिळाली, अकाउंट ओपन झालं। लेदर मध्ये आपण पहिला ड्राइव्ह केला जातो फटका कव्हर्सला गॅप मध्ये, पण इथे जोरदार हिट करायचं होतं फलंदाजाला। यावेळेला आपण पहिला स्विंग अँड मिस, बॉल टप्पा पडण्याचा थोडा टर्न झाला, साइड झाला आणि बॅट्समनला बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला डॉट बॉल। निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली, रिमझिम पावसाला सुरुवात झाली। आज सकाळपासून पावसाचं प्रमाण फार कमी होतं, त्याचा ऍडव्हान्टेज फलंदाजांना मिळाला। यावेळेला लो फुल टॉस इनसाइड आउट, स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण विक्की सावंत त्याने टिपला झेल आणि मैदानामध्ये संपला। अजित शिवकर या खेळाडूचा खेळ, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळाला फिल्डिंग करणाऱ्या कायरा 11 नेरूळ या टीमला। अजित बाद झाला, अमित मैदानाकडे चाललाय, शिवकर गर्द ब्रदर्स मैदानामध्ये खेळत आहेत। तिघांचं कॉन्ट्रीब्युशन हे मोरावे क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण राहिलं आतापर्यंत। रोहन पाटील, जयदेव उनाडकट खरं तर मोरावे टीमचा तो एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज, त्यालाही आपण पाहिलं, त्याने हे चांगली बॉलिंग केली प्रत्येक मॅच मध्ये। UNPL उल्हानोड प्रीमियर लीग मध्ये 2 वेळा त्याला उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कारही मिळालाय आणि या मैदानात त्याने जास्त सरावही केलाय, त्यामुळे त्याला त्याचाही ॲडव्हान्टेज मिळालाय। परंतु इथे आता न्यू बॅटर, मागच्या सामन्याचा हिरो अमित शिवकर इन ॲट नंबर 3, एक खेळाडू बाद एक अशी खरं तर परिस्थिती सध्या आहे लांगेश्वर मोराबे टीमची। टॉस जिंकून बॅटिंगच करण्याचा निर्णय का घेतला हे खरं तर सिद्ध करावं लागेल। एक दिवसीय वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये टॉस जिंकून बॅटिंग केली होती खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं भारतीय संघाने। यावेळेला आल्या आल्या प्रहार ऑन साइडला ताकद एक्झिक्यूट केली, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकला सीमा पार, मॅक्सिमम हिट षटकार, 6 धावा। अमित शिवकर साठी हे खरं तर लक्की मैदान आहे, तो या मैदानामध्ये नेहमी चांगला परफॉर्म करत असतो। मागच्याही स्पर्धेमध्ये अगदी लास्ट सामन्यामध्ये हा संघ पराभूत झाला होता, टॉप 3 मध्ये जाण्याचं त्यांचं स्वप्न
त्या ठिकाणी स्वप्नच राहिलं. आता इथे देखील स्वप्नपूर्ती कोणत्या टीमची होईल, नेरुळ की मोरावे, येणारी काळ वेळ ठरवेल. परंतु त्या अगोदर भूमिका स्पोर्ट चिरले आणि सावळेश्वर सावळे या दोन्ही टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. अंतिम क्षणाकडे आपण येणार आहोत. सेमीफायनल फायनल पुन्हा एकदा क्या बात आहे, व्हीसेप मध्ये अफलातून बॅटिंग, जबरदस्त टायमिंग. यावेळेला देखील आपण पहिला लॉंग ऑफला क्लिअर केलं, फुलर लेन बॉल होता. जी मागे चूक केली मागच्या बॉल सेम तसाच बॉल, फक्त लाईन थोडीशी उजव्याच्या बाहेर होती आणि त्याच्यावरती मात्र मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अमित शिवकरचा लॉंग ऑफला क्लिअर करत आला हा षटकार, 6 धावा. क्या बात आहे, अप्रतिम टायमिंग बॅकफुटला होते आणि त्यानंतर व्हीसेप मध्ये हा फटका, जितकी उंच इमारत आहे त्याच्याही पेक्षा उंचीवरती हा फटका होता. अंतरही आपलं 6 रन. खेळाडू प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता कारण त्याच्याही डोक्याच्या वरून बॉल ट्रॅव्हल झाला. वन्स अगेन अनदर 1 सिक्सर, 13 रन ऑन स्कोर कार्ड, 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावसंख्येला गती प्राप्त केली आहे अमित शिवकरच्या या 2 षटकारांनी. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट इथे पाहायला मिळाला. बरेचसे खेळाडू गेले अर्पितच्या जवळ त्याला मार्गदर्शन करण्यासाठी, लेफ्टी बॅटरला कशा पद्धतीने डॉमिनेट करता येईल. यावेळेला अक्कू टप्प्याचा रेडी होता कदर शॉर्ट पूल साठी, परंतु प्रॉपर कनेक्ट करता आला नाही हा फटका. अमितलाही माहिती होतं यावेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल येऊ शकतो, परंतु हा बॉल थोडासा हार्ड लेनचा होता. त्या ठिकाणी ॲडजस्टेबल फटका त्याला खेळायचा होता. इथे मात्र सिंगल आली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आली, एक खेळाडू बाद 14. हंड्रेड 100% कमिटमेंट, तुमची गुणवत्ता ही सिद्ध करावी लागते. दर्पणच्या हातामध्ये बॉल आलाय, त्याने प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम स्पेल टाकलाय. आज खरं तर इम्प्रेस केलं प्रत्येकाला. यावेळेला पहिला तेज तरार बाउन्सर नाही आहे, लेंथ बॉल आहे. थोडासा आपण जर पहिला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. दोन्ही संघांना एक एक बाय मिळाली. सावळेश्वर सावळे आणि भूमिका स्पोर्ट्स चिरले दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचा. यावेळेला आणखीन एक तेज तरार, कमालीची गोलंदाजी. मगाशी सांगितलं दर्पण जेव्हा गोलंदाजी करत होता, समोर किती महान खेळाडू आहे त्यापेक्षा मला योग्य टप्पा निवडायचा आणि त्याच टप्प्यावर बॉल टाकायचा आहे, हेच काम केलंय खरं तर आता पण दर्पणने. तो बॅटर किती मोठा आहे त्याच्यापेक्षा माझी लेंथ योग्य कशी राहील याकडे त्याने सातत्याने फोकस केलाय आणि आतापर्यंत हा खेळाडू ॲज अ बॉलर म्हणून यशस्वी राहिला आहे. या ठिकाणी कायरा 11 नेरुळ या टीमसाठी दमदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सेकंड डॉट, अमितला शांत ठेवलाय, सलग 2 बॉल डॉट खेळलाय. या बॉलला इनसाइड आउट खेळत असताना मात्र वाईड, अटेम्प्टेड वाईड म्हणावं लागेल, जाणून बुजून हा वाईड टाकला होता. कदाचित एज लागणे चान्सेस हे वाढत आहेत अशा बॉलवरती. डॉट बॉलचा प्रेशर आल्यानंतर फलंदाज त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डेफिनेटली करतो आणि इथे मात्र वाईडचा इशारा आलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. सबमरीन अजून एक चांगला बॉल, अप्रतिम स्पेल राहिला खरं दर्पणचा प्रत्येक मॅच मध्ये. कधी कधी विकेट घेण्यापेक्षा चेंडू डॉट काढणं हे फार महत्वाचं असं शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. हेच काम मात्र आता या गोलंदाजानं करून दिलं आपल्या टीमसाठी. उत्तम दर्जाचा स्पेल त्याचा राहिलाय, लाभदायक षटक. समोर पुन्हा एकदा अमित, यावेळी स्टेप आउट झाले, स्टेप आउट होण्यास भाग पडला आणि ते मात्र मिस टायमिंग फटका, जीवनदान अमितला. आक्रमक खेळाडूला जीवनदान मिळालंय. एक धाव मात्र मिळेल, ती म्हणजे लांगेश्वर मोराबे टीमला. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16. लॉस ऑफ 1 विकेट, एक खेळाडू बाद 16. अजूनही मॅच आपण जर पाहिली एका वेगळ्या वळणावर जाऊ शकते कारण अमितला मिळालेलं जीवनदान बरंच काही सांगून जाईल कायरा 11 नेरुळ टीमला. अंकित आणि अमित, अजित बाद झालाय. यावेळेला देखील ते सरळ बॉल फक्त या ठिकाणी हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केला मिड विकेटच्या दिशेने, फक्त बॉलला टर्न केला, सेकंड साठी निघालेत आणि त्या ठिकाणी
खेळाडू बाद. रन आउट. रन आउटचा शिकार. बघा खरं तर पंचांचा निर्णय आला, खेळाडू बाद होतोय, त्यामुळे दुसरा फलंदाज मैदानाकडे येईल. रनआउटचा शिकार होताना पाहायला मिळाला. खरं तर ऑन स्क्रीन देखील आपण पाहिलं तर खेळाडू बाद आहे. यस, अतिशय योग्य निर्णय. डोळ्यामध्ये तेल घालून मात्र या ठिकाणी लालचंद गावण यांनी भूमिका पार पाडली पंच म्हणून. 3 दिवस वन मॅन शो. त्यांचे सहकारी विशू कोळी ज्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं तेच नाही आहेत. खरं तर लालचंद गावण जे आमचे लेजंड खरं तर क्रिकेटर आहेत, त्यांना भरपूर सध्या प्रचंड मागणी आहे. तुम्ही पाहता त्यांना वय वर्ष 54, परंतु क्रिकेटची आवड. आम्ही नेहमी सांगत असो क्रिकेटमध्ये वयाला महत्त्व नाही, तर महत्त्व कशाला आहे? परफॉर्मन्स, तुमची आवड, प्रॅक्टिस, या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. फिटनेस सर्वात महत्त्वाचा मुद्दा. येस, आमचे नारायण मामा प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत. कुठेही मॅच असू द्या, वोवळा पारगाव कुठे असू द्या, आणि नारायण मामांना आपण लवकरच व्हिसा काढू, कतारमध्ये पाडू मॅच पाहण्यासाठी. 2 ओव्हर कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा माफी असावी. 1 बॉल बाकी आहे या ओव्हरचा. 1.5 चेंडूचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत. रोहन आलाय मैदानाकडे 4थ्या क्रमांकावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आता खरं तर यशाच्या उंच शिखरावरती आपण जाताना पाहू शकाल. अप्रतिम आयोजन, नियोजन, अनेक अडचणी आयोजकांच्या वाट्याला आल्या, कारण सध्याचा हा खरं तर वीक पाहिला, विकेंड. बऱ्याच स्पर्धा ऑन साईडला खेळायचं होतं, पण बॉलचा स्पीड इतका वेगवान होता. बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय, हवी आहे स्ट्राईक त्या ठिकाणी अमितला, परंतु चांगलं खरं तर त्या ठिकाणी विकेट किपरचं कार्य. 2 धावा या चेंडूवरती आल्या. चांगलं षटक हाताळलं दर्पणने, थोडासा दबाव टाकला त्या ठिकाणी मोरावे संघावरती. 2nd ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 19 धावा. अजून अंतिम षटक बाकी आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा आहेत आणि अशातच मात्र संघ जमा करणं, गोळा करणं ही एक मोठी जबाबदारी होती आयोजकांवरती. त्या सर्व गोष्टी त्यांनी बरोबर नियोजित पार पाडल्या आणि या स्पर्धेचं आयोजन देखील यशस्वीरित्या आपण पार पाडताना पाहता. पहिल्या दिवशी उशीर झाला, परंतु स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न आपण होताना पाहिली. पहिल्या दिवशी सावळे संघ टॉप 3 मध्ये गेला. कालच्या दिवसामध्ये भूमिका स्पोर्ट चिरले हा संघ टॉप 3 मध्ये आलाय. आता यातून एक संघ पुढे येईल टॉप 3 मध्ये. हे 3 संघ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यामध्ये जवळजवळ 26 संघांना प्रवेश दिला. 26 टीममधून हे 3 संघ टॉप 3 ला येतील, बक्षीस पात्र होतील. प्रथम क्रमांक 25,000 आणि आकर्षक ट्रॉफी. द्वितीय क्रमांक 12,500 आणि आकर्षक ट्रॉफी. तृतीय क्रमांक 7,500 आकर्षक ट्रॉफी त्या टीमला दिली जाईल. खरं तर मालिकावीरासाठी बॅट आहे, रबर बॉल फॉर्मॅटची बॅट दिली जाईल. सिद्धेश कडू राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट ऑफ प्लेन, हुक केलाय बॉलला, जीवनदान मिळालेला खेळाडू आता मात्र आक्रमक झालाय. 6 धावा पहिल्या बॉलवरती. स्वागत केलं, हुक केला बॉलला, अमित लाईन रेड केली, 6 धावा आल्या. 25 वरती पोहोचलाय लांगेश्वर मोराबे क्रिकेट संघ. एक झेल किती महत्वाचा आहे. मी मगाशी म्हटलं जीवनदान मिळालं, खरं तर बराच घडामोडी घडतील आणि इथे मात्र या ठिकाणी एका मोठ्या वळणावर आता हा सामना जाईल. टार्गेट मोठा असेल तर तुम्हाला डिपेंड करताना त्याचा फायदा होईल. पहिला बॉल षटकार. अजून 5 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. पुढचा बॉल वेगवान, तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस. यावेळेस चेंडू आपण पाहिला सिद्धेश कडू या खेळाडूचा, कॅप्टन, मागच्या सामन्याचा हिरो, कायरा 11 नेहरू संघाचा अष्टपैलू खेळाडू. यावेळेस सिद्धेश कमबॅक करत असताना 4 बॉल बाकी आहेत. 25 धावफलकावरती. टार्गेट किती असेल आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, पण इथे फटका हलक्या हाताने खेळून काढला. फाईन लेगला फिल्डर आहेत. चांगला प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेमध्ये फक्त सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 26 या धावसंख्येमध्ये. वेगाच्या अगेन्स्ट फक्त दिशा द्यायची होती त्या ठिकाणी अमितला, परंतु थोडासा कमी गतीचा चेंडू होता. फाईन लेगला चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झाला जरूर. बघा कॅच जो सुटला होता विकेट किपर कडून, तो पुन्हा एकदा तुम्हाला रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल. लोण्याचा गोळा कद सोडला यष्टीरक्षकाने, सोपा झेल सोडला. 26 रन. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला स्लॉट मध्ये आलाय बॉल. रोहनने बिल्डिंगच्या अगदी मधोमध हा फटका मारलाय. भरपूर लांब आणि उंच असा षटकार आलाय. मस्ट निडेड सिक्सर. रोहन पाटील ब्रँडेड षटकार. 6 धावा.
31-32 लेंथ बॉल होता आणि त्याच्या वरती मात्र आपण पाहिला हा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह रोहन पाटील कडून पाहायला मिळाला. 32वा धाव फलकावरती आहे. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहन पाटील ही इज ऑन फायर. अप्रतिम फलंदाजी. वन्स अगेन त्याच दिशेने फटका. लॉंगॉनला फिल्डर आहेत. झेल टिपलाय. खेळाडू झेलबाज झालाय. प्रयत्न चांगले होते परंतु धीम्या गतीने बॉलाला एलिव्हेशन मिळालं नव्हतं. पॅरल स्ट्रोक होता. एक षटकार त्याने मारला. त्यानंतर झेलबाज झाला. प्रत्युत्तर त्या ठिकाणी सिद्धेश कडून दिलं. अजून एक बॉल पेंडिंग आहे. नवीन खेळाडू मैदानाकडे येईल. न्यू बॅटर शुभम यावेळेस आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 5व्या क्रमांकावरती. पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. 32वा स्कोर कार्ड वरती आहे. खरं तर आपण पहिला थोडासा टार्गेट आवाक्यामध्ये आहे असं सांगतोय नेहरू संघाची बॉडी लँग्वेज. कारण मागच्या मॅचमध्ये 45चं टार्गेट होतं. धावांचा पाठलाग करताना जावळे संघाला संघर्ष करावा लागला. पराभूत व्हावं लागलं. अंतिम बॉल अंतिम चेंडू फेस करण्यासाठी या ठिकाणी शुभम हा खेळाडू मैदानाकडे दाखल झालाय. चांगली तगडी शरीर असते या खेळाडूच्या. तो मात्र मैदानाकडे दाखल होत असताना ओव्हर द विकेट सिद्धेश. या वेळेला देखील आपण पहिला हॅमर केलाय. बॅकफूट पंच. फटका फासला. दर्पणने टिपला. झेल. शेवट गोल झाला या ठिकाणी नेरूळ टीमचा. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 4 खेळाडू बाद. 32-33चं टार्गेट आहे टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी कायरा 11 नेरूळ या टीम समोर. आणि एका बाजूने 33वा डिपेंड करायच्यात मोरावे टीमला. दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वाचा निर्णायक सामना. बनवून गेल्यात आणि ही परिपक्वता त्याला मात्र या मॅच मध्ये दाखवावी लागेल. 18-33 11.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये असेल. 11 बॉल 33चं कॅल्क्युलेशन. जय हनुमान क्रिकेट संघ खारकोपर आयोजित अध्यक्ष चषक 2024 अशी ही संकल्पना, अशी ही स्पर्धा आपण इथे पाहू शकाल. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये आपण सध्या आहोत. अगदी शेवटच्या क्षणाला आपण आलेलो आहोत. यानंतर ड्रॉ होईल 3 टीम मध्ये. 2 टीमला प्ले म्हणजे खेळ आणि एकाला बाय मिळेल. 3 ड्रॉ असतील. ज्याला बाय मिळेल तो थेट फायनल मध्ये जाईल आणि ज्यांना बाय नसेल त्यांची सेमी फायनल होईल. बक्षीस पात्र होणारे संघ सावळेश्वर सावळे टीम स्क्वॉड आपणही रेडी राहा. यस रोहित केदारी सज्ज आहेत. त्याने दाखवलं आम्हाला बॅट वरती करून. आम्ही देखील आहोत. वाघिवली देखील स्पर्धेमध्ये जायचं त्यांना. एका बाजूने भूमिका स्पोर्ट चिरले तोही संघ या ठिकाणी रेडी आहे. पनवेल तालुक्याचा सावळे संघ आणि त्यानंतर उरण तालुक्याचा चिरले संघ. आता इथे नवी मुंबईने पनवेल दोघांतला कुठला संघ पुढे येईल
तसं पाहायला गेलं तर पनवेल तालुक्याचा विस्तार हा प्रचंड मोठा आहे. उलवानोड विभाग असेल, त्यानंतर आपण पाहिला कर्नाला परिसर आमचा असेल, त्यानंतर रसायनी विभाग, प्रचंड मोठा विस्तार या खरं तर पनवेल तालुक्याचा आहे. तालुका जरी पनवेल असला तरी मतदारसंघ उरण हा एक मोठा फरक आहे. घारापुरी ते वावरले हा एक प्रचंड मोठा खरं तर विधानसभा क्षेत्र. आज आपण सध्या उलवानोड परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी खरं तर आपण पाहिला नव्याने तयार झालेला अटल सेतू, खरं तर कनेक्टिव्हिटी अति जलद झाली मुंबई आणि आपल्या परिसराची. या मॅचकडे रोहन पाटील तयार, समोर अर्पित म्हात्रे. अर्टा मोर द विकेट. पहिला बॉल बाउन्सर आणि इथे मागे चालला लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहनने केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. बाईच्या स्वरूपात सिंगल रन त्या ठिकाणी मिळाली. बाईची सिंगल, त्यानंतर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल तेच स्तरावर सबमरीन टप्पा पडला, खाली राहिलाय. सुरुवातीला मन बनवलं होतं कव्हर्स मध्ये खेळण्याचं आणि इथे मात्र वेगवान चेंडू रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग ऍक्शन, टप्पा ही सुंदर. डॉट बॉल 33 टार्गेट, 32 करायच्या येणाऱ्या 16 चेंडूमध्ये पर बॉल मागे 200 स्ट्राईक रेट, 2 धावा. एज अँड टेकन. यावेळेला खेळाडू बाद सेलिब्रेशन बघा रोहनचं. विकेट मिळाला त्याला कॅप्टनचा. सिद्धेश कडूला त्याने मैदानाच्या बाहेर पाठवलं. मी मगाशी म्हटलं रोहन एक प्रमुख गोलंदाज या टीमचा आहे. त्याचं षटक फार निर्णायक आणि या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली. अप्रतिम बॉलिंग ॲक्शन. यावेळेला एज लागली होती. विकेट किपर अमितच्या हातामध्ये चेंडू विसावला. झेलबाद झाला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात सिद्धेश कडू बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाकडे जाताना आपण पाहू शकाल. नेहरू टीमचा फलंदाज सौरभ हा खेळाडू. सौरभला मात्र 3ऱ्या पोझिशनला मैदानाकडे पाठवलंय. विक्की सावंत पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता. तोही एक आक्रमक खेळाडू टीम स्क्वॉडमध्ये. सौरभ यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानाकडे. यावेळेला देखील आपण पाहिला अप्रतिम चेंडू. खरं तर हा लिगल बॉल आहे. कोणत्याही अँगलमध्ये तुम्ही दबाव टाकू शकत नाही पंचांवरती. एवढा चांगला बॉल त्याने डिलिव्हर केलाय. परफ्यूम डिलिव्हरी. गुड लेंथ मध्ये टाकलेला हा चेंडू. रायझिंग डिलिव्हरी. गती भरपूर आहे गोलंदाजाकडे. प्रचंड वेगाने रोहन बॉल डिलिव्हर करतो. त्याचा प्रेशर फलंदाजावरती येतोय. तुम्ही वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकली फटके खेळू शकता. यावेळेला यॉर्क करायचा आहे परंतु लाईन मिस केली आहे. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं आहे. सूरज आमचे मेन ऑफिशियल पंच आहेत. खरं तर त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. पहिल्या दिवसापासून विशू कोळी यांची जागा त्यांनी भरून काढली आणि त्यांच्या बरोबरीने आमचे स्क्वेअर लेग पंच आपण पाहता लालचंद गावण. रबर बॉलमध्ये स्क्वेअर लेग पंचावरती मोठी जबाबदारी असते. बाउन्सर चेक करणं वारंवार. आणि इथे आपण पाहिलं वाईटचा बॉल. यावेळेला फुलर लेन बॅट अँड पॅटच्या मधून चाललाय आणि त्यानंतर मात्र भरपूर चांगलं कमिटमेंट होतं. विकेट किपर त्या ठिकाणी अमितच्या माध्यमातून डिरेक्ट हिट करता आलं नाहीये. बाईची सिंगल मात्र नक्की ॲड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण पाहिली. 1 खेळाडू बाद 3, 33चं टार्गेट. शेवटचा बॉल या षटकातला पेंडिंग आहे. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं पाहू शकाल 30 धावांची गरज. टॉस जिंकून प्रत्येक सामन्यामध्ये मोरावे टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला. याचं कारण आहे त्यांच्या गोलंदाजावरती असणारा विश्वास. धावा डिपेंड करताना त्या धावा आम्ही वाचवू शकतोय हा त्यांचा विश्वास आहे. परंतु यावेळेला ऑन साईडला व्ही-स्टेप मध्ये बॉलची वाट पाहिली आणि वाट लागली. पुढे यायला हवं होतं कदा क्षेत्ररक्षकाने. बॉलच्या समोर आले असं कदाचित त्या ठिकाणी चौकार अडवता आला असं. झेल कन्वर्ट करता आली नसती परंतु बाउन्सरला तुम्हाला रोखता आलं असतं. आणि त्या ठिकाणी बॉल 1 बाउन्स ओव्हर द हेड. फिल्डर ओव्हर द हेड. तुम्ही पुन्हा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहाल. 4 धावा आल्या. शेवट गोल झाला. खरं तर या ओव्हरचा आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली ती म्हणजे 1 खेळाडू बाद 7. 12 बॉल 26. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज मैदानामध्ये आहे. पर ओव्हर 13.00 हा रिक्वायर्ड रन रेट.
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहता, रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा आई एकविरा इव्हेंट. खरं तर या चॅनलचं देखील आपण विशेष कौतुक करूया. पहिल्या दिवसापासून खरं तर त्यांनी अप्रतिम योगदान दिले या स्पर्धेला. जरूर कोणत्या स्पर्धांना किंबहुना कोणत्याही इव्हेंटला जर तुम्हाला लाईव्ह चॅनल हवं असेल तर जरूर संदेश आहे की आमचे मित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. 4K कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते लाईव्ह त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. अनेक वेळा वेगवेगळे थंबनेल त्यांच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. जशी मॅच तसा थंबनेल त्यांचा खरं तर ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. आणि इथे आपण पाहू शकाल अध्यक्ष चषक हा लोगो या स्पर्धेचा. 12-26. चला स्पीडअप करा, आणखीन 2 सामने पेंडिंग आहेत. खरं तर आता विकेंड आहे आणि आणखीन एक संडे बाकी आहे, त्यानंतर श्रावण चालू होईल. यंदा योगायोग आपण पहिला श्रावण महिना सुरुवात देखील सोमवारी होते आणि संपतेही त्या सोमवारी. हा एक मोठा योगायोग आहे. त्यामुळे पुढचा संडे आपण जर पाहिला मोठा संडे राहील, परंतु प्रत्येक तरुणांना आवर्जून सांगेल जरूर स्वतःची सर्वांनी काळजी घ्या. 12-26. अजित शिवकर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. शॉर्ट बॉल विकेट किपरला मात्र बीट करतोय. एक रन महत्वाचे आहे. बघा नेरूळ संघाचं खरं तर एक या संपूर्ण स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य काय राहिलं तर त्याने एक रन सोडलेलं नाही आहे. प्रत्येक रन त्याने घेण्याचा प्रयत्न केला. इथे 1 रन आली स्ट्राईक एंडला. अर्पिताला ज्याने मागच्या बॉलमध्ये चौकार मारला होता तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. अर्पितला खरं तर हवं तसं इम्प्रेशन टाकता आलं नाही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, परंतु आता संधी आहे या मोठ्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा वेगवान, क्या बात आहे. लेफ्टी बॉलर त्या ठिकाणी पाहताय आपण अजित. त्याचा हा बॉल फुल लेंथ होता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. 20 स्टेपमध्ये तुम्हाला खेळावं लागेल जेव्हा ओव्हर पिच बॉल येईल तेव्हा. यावेळेला प्रॉपर टायमिंग ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल चालला आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हिट, ह्यूज हिट, षटकार. 6 धावा, 14 धावा स्कोर कार्ड मध्ये. 33चं टार्गेट. अजूनही 19 धावांची गरज. 9 चेंडूमध्ये 19. बघा पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल बरोबर त्या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये आला, स्लॉटमध्ये आला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा फटका. अर्पितच्या बॅटमधून बाला मिळाला, षटकार. सामना संपलेला नाहीये कारण शिवकर संघाने मागचे शिवकर जे खेळाडू आहेत खरं तर मोरावे टीममध्ये शिवकर आडनावाचे खेळाडू आहेत. खास करून आमच्या केळवणे गावामध्ये जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. शिवकर हे गाव देखील आहे पनवेल तालुक्यामध्ये. आणि इथे आपण पाहता अजित, अंकित आणि अमित या तिघांची ही जोडी फार महत्वाची राहिली मोरावे टीमसाठी. वाईड यॉर्कर करायचा परंतु लाईन मिस. इट्स वाईड, इट्स वाईड. वाईडचा इशारा पंच सूरज यांच्या माध्यमातून आलाय. चला रिव्ह्यू नाही आहे. वाईडचा इशारा आलाय. सूरज आमचे मेन अंपायर आहेत. वाईडचा इशारा आला होता. यावेळेला डाऊन द ग्राउंड गगनचुंबी फटका. अर्पितच्या बॅटमधून हा धमाका. मी मगाशी म्हटलं त्याला फारसं इम्प्रेशन टाकता आलं नव्हतं मागच्या सामन्यामध्ये. निर्णायक सामन्यामध्ये तो आता आक्रमक झालाय. बेधडक नीडर होऊन मात्र मैदानामध्ये तो संघर्ष करतोय. षटकाराला 21 रन स्कोर कार्ड मध्ये. 12 धावांची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. 8-12. 8 चेंडूमध्ये 12चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. अप्रतिम फटका 20 स्टेपमध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या वरून हा फटका पाहायला मिळाला अर्पितच्या बॅटमधून. धमाका, षटकार. पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती. तर प्रश्न पडला या षटकामध्ये अमित हे देखील चांगलं ऑप्शन होतं पण तो अजित वरती विश्वास दाखवलाय. षटकार हॅट्रिक पूर्ण केली. या खेळाडूने सामन्याची हवा काढली आहे. आता 7 मध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. 7 बॉल 6. अर्पित मात्र ही इज ऑन फायर. 6 धावांची गरज. टॉप 3 बक्षीस पात्र व्हायचं आहे आणि इथे मात्र आता 6 धावांची गरज. 7वा खेळाडू या स्पर्धेमधला ज्याने षटकार हॅट्रिक पूर्ण केली आहे. शुभम वाणी दिगोडे, अक्षय पवार सावळे, सुदेश साळुंके वहाल, सौरभ पाटील बेलपाडा, शुभम पाटील चिरले, मनीष कडू जावळे, अर्पित मात्रे. यावेळेला डॉट बॉल विकेट किपरला मिस केलंय आणि इथे नशिबाची साथ नाहीये. 99% तुमची मेहनत, 1% लक फॅक्टर हे तुमच्या बाजूला असणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र
नशिबाची साथ नाहीये. एक धाव आली स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा अर्पित येईल. आता 6 मध्ये 5 डिपेंड करावे लागतील लांगेश्वर मोरावे टीमला. सामना संपलेला नाहीये, शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलेल. त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी संयम आणि चांगला संघर्ष करावा लागेल शेवटपर्यंत. मागच्याही ओव्हरमध्ये त्याने 22 दिल्या होत्या जावळे संघाच्या अगेन्स्ट. आता इथे गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आलाय अमित शिवकर. या धावा तो वाचवेल का? टीमचा प्रमुख खेळाडू, अष्टपैलू खेळाडू या संघाचा अमित शिवकर, त्याला तुम्ही पाहताय. 5 धावांची गरज आहे, फक्त 5. परंतु या फक्त 5 देखील महागड्या होऊ शकतात जर का अमितने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. समोर अर्पित इन फॉर्म 7-22 आतापर्यंत त्याचं योगदान, 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. यावेळेला आपण पहिला डॉट बॉल आलाय, रन बॉल. 5 चेंडूमध्ये 5 धावा, 3 षटकार, 1 चौकार खेळणारा अर्पित थोडासा बागपुटला चाललाय. चला सावळे आणि त्याच्या बरोबरीने विनंती असेल चिरले, आदरणीय भाऊशेठ भोईर साहेब यांचं इथे आगमन. खारकुबर गावाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व कदा धनेश यांचे पिताश्री, त्यांचं इथे आगमन. आपलं सहर्ष स्वागत. कट केला बॉलला, क्रिकेटिंग शॉट, टेक्निकली परफेक्ट. डीप कव्हरला हा बॉल चाललाय, थ्रो झालाय, तत्वर दुसऱ्या रनचा कॉल, फेकी खराब. 2 धावा आल्या. तुम्हाला चार्जअप व्हावं लागेल, बॉलवर धावून यावं लागेल. बॉलची वाट पाहिली तर तुमच्या संघाची वाट लागेल, त्यामुळे तुम्हाला पुढे यावं लागेल. 4 मध्ये 3. 1 मॅन आर्मी. एकही रन सिद्धेशने केली नाही, एकही रन सौरभने केली नाही, फक्त एकटा त्या ठिकाणी लढतोय अर्पित. 30 धावा स्कोर कार्ड वरती, फक्त 3 धावांची गरज शेवटच्या 4 बॉल मध्ये. चला सावळे टीमचा कॅप्टन, चिरले संघाचा कॅप्टन व्यासपीठासमोर या ड्रॉ केला जाईल. विनर टीम सावळे टीम आणि चिरले या तिघांमध्ये ड्रॉ होईल. एक बाय मिळेल तो डायरेक्ट फायनल, एक सेमी फायनल. चला अक्षय पवार, चला स्पीडअप करा आपण प्लीज. 4 बॉल 3 च कॅल्क्युलेशन. मोरावे संघाच्या वाट्याला अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत, परंतु सामना संपलेला नाहीये. खर तर जेव्हा जेव्हा फलंदाज बॉल डॉट खेळला की आशाभूत नजरेने पंचांकडे पाहायचं, हे स्वाभाविक प्रत्येक खेळाडूचं लक्षण राहिलं आणि हेच चित्र आपण इथे पाहिलं. फिंगर रोल केले, बॉलला टॉस केला, तिथून टर्न झाला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. निर्णायक चेंडू, 3 मध्ये 3. 1-1 रनचं महत्व किती आहे. जो अर्पित या मॅच मध्ये खलनायक ठरलाय खरं तर मोरावे टीमसाठी, त्याला मात्र थांबवलंय अमित शिवकर या गोलंदाजाने. सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 3 रन बॉल कॅल्क्युलेशन. आणखीन एक डॉट. क्या बात आहे. शेवटपर्यंत लढायचं, रडायचं नाही, हेच मात्र दाखवतोय अमित शिवकर हा गोलंदाज. लास्ट मोमेंट पर्यंत सामना सोडायचा नाही जोपर्यंत आपण जिंकत नाहीये. अजूनही मॅच संपलेला नाहीये. 2 बॉल 3 हा बॉल अतिशय निर्णायक आहे. जर का इथे विकेट मिळाला, डॉट टाकला, तर मात्र धाबे दणांतील आता नेहरू संघाची, यात शंका नाहीये. जरी इथे पराभव मोरावे संघाच्या पदरी आला तरी त्यांच्या संघर्षमय दम असंच म्हणावं लागेल. 2 बॉल 3. 11 चेंडू 24 वरती खेळणारा अर्पित अजूनही मैदानामध्ये उभा आहे. पण एका बाजूने मोरावे संघाचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर अमित शिवकर सामना सोडायला तयार नाहीये. शेवटचे 2 बॉल 3 धावा. व्हॉट अ मॅच. फिरून मारला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला, स्वतः विकेट किपर धावले. 2री रन कंप्लीट. 3री होईल का? कदाचित होऊ शकते. निघालेत खेळाडू आणि 3री धाव देखील कंप्लीट. हा सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये कायरा 11 नेरूळ या टीमने. अभिनंदन टीम नेरूळ. चला ड्रॉ साठी 3 कॅप्टन, नेरूळ, सावळे आणि चिरले, 3 कॅप्टन पण यायचं. हार्ड लक खरं तर अमित शिवकर अँड मोरावे टीम. चांगला आपण प्रयत्न केला. शेवटला आपल्या पदरी अपयश, परंतु आपला